विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक ठरलेल्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायचं झालं तर राज्याच्या तिजोरीवर 55,000 कोटींचा भार पडणार आहे। तर महिलांच्या एकत्रित योजनांवर 90,000 कोटी खर्च होणार आहेत आणि त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार असून नव्या सरकारसमोर आर्थिक ताळेबंदाचं मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे लोकप्रिय खर्चाच्या योजना सरकारला परवडणाऱ्या नसल्यानं सध्या पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींपैकी 50% लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यासाठी सर्व लाभधारक महिलांचं अर्थकारण तपासलं जात आहे। ज्या करदात्या महिला आहेत त्या पहिल्या टप्प्यामध्ये वगळल्या जातील। त्यामुळे आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरली होती लाडकी बहीण योजना आणि त्यामुळेच मतांमध्ये सुद्धा फार फरक जाणवला होता। मात्र आता बहिणींना 2100 रुपये जर द्यायचे झाले, जसं आवाहन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, जर आम्ही निवडून आलो तर 2100 रुपये देणार, ते जर 2100 रुपये द्यायचं झालं तर राज्याच्या तिजोरीवर 55,000 कोटींचा भार पडणार आहे, बोजा पडणार आहे आणि त्यामुळे आता महिलांच्या एकत्रित योजनांवर 90,000 कोटी खर्च होणार आहे। त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार असून नव्या सरकारसमोर आर्थिक ताळेबंदीचं मोठं आव्हान असणार आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी पंकज आपल्यासोबत आहेत। पंकज, 2100 रुपये देणार असं आवाहन सरकारनं केलं होतं निवडणुकांअगोदर, आता सरकार आलेलं आहे, मात्र आता पडणारा जो बोजा आहे तो अधिक आहे, तर आता त्यामुळे आता सरकार कसं बघणार या सगळ्याकडे? श्रद्धा, तुला जो प्रश्न पडलाय तोच महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे। कारण ही पूर्ण निवडणूक ही लाडक्या बहिणींना केंद्रबिंदूस ठेवून किंवा केंद्रस्थानी ठेवून ही निवडणूक लढवलेली आहे। त्यामुळे श्रद्धा, तू जो प्रश्न विचारला तोच प्रश्न लाडक्या बहिणींना पडलाय। आता पुढे काय? 1500 दिले, आता 2100चं आश्वासन आहे। ऑक्टोबरपर्यंतचे इन्स्टॉलमेंट्स किंवा हप्ता जो आहे तो अकाउंटमध्ये जमा झालेला आहे। आता नोव्हेंबर संपून डिसेंबर आलेला आहे, त्यामुळे पुढे काय करणार हा प्रश्न आहे। नवीन सरकार येत आहे, सरकार नवीन जरी असलं तरी सरकार ज्या पक्षांचं आहे त्यांनीच आश्वासनं गेल्या सरकारच्या काळात दिली होती, त्यामुळे 1500चं 2100 करणार। मात्र हे सगळं करत असताना आर्थिक नियोजन कसं करणार हे महत्वाचं असणार आहे। कारण आधी ज्याला आपण म्हणू शकतो रँडम ट्रान्सफर केल्या गेल्या, म्हणजे सरकारची योजना होती मागेल त्याला शेततळं, तशा पद्धतीने मागेल त्याला या लाडक्या बहीण योजनेचा लाभ जो आहे तो दिला गेला। फक्त एक वरवरची तपासणी जी आहे ती केली गेली। मात्र आता याच्यामध्ये एक शिस्तबद्धता आणण्याचं किंवा एक डिसिप्लिन आणण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल। स्कॅनर लावला जाईल असं मला वाटतंय, कारण स्कॅनर म्हणजे निकष अतिशय कडक तपासले जातील। फार पूर्वी निकषांवरती तितकंसं लक्ष गेलं नव्हतं, कारण निवडणुका तोंडावर आल्या होत्या। जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहोचवली पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना लाभ झाला पाहिजे, हे सरकारचं उद्दिष्ट होतं। कारण निवडणुका समोर होत्या, आता निवडणुका संपलेल्या आहेत, 5 वर्षांनी विधानसभा निवडणुका येणार आहेत, त्यामुळे 5 वर्ष हे आर्थिक नियोजन कसं करणार हे महत्वाचं असणार आहे। यापूर्वी डीपीडीसी मध्ये जो राज्य जिल्हा नियोजन निधी असतो, त्याच्या विकास निधी असतो, त्याच्यामधनं 3% निधी जो महिला बाल कल्याण विभागाचा असतो डीपीडीसीचा, तो अनेक ठिकाणी जो आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यांमध्ये वापरला। आता हे नियोजन कसं करणार हे महत्वाचं असणार आहे। कारण अजित पवार अर्थमंत्री होते, अर्थ नियोजन खात्यानं यापूर्वीच सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेसाठी त्यांच्याकडे देण्यासाठी पैसा नाही, खडखडाट आहेत, तिजोरीत खडखडाट आहेत, त्यामुळे या योजनेला पैसे देऊ शकत नाहीत। मात्र तरी सुद्धा सरकारनं ती योजना राबवली, ऍडव्हान्स पैसे दिले निवडणुकीच्या आधी अडचण होऊ नये म्हणून। आता हे कसं करणार हे महत्वाचं असणार आहे, त्याचं नियोजन केलं जाणार। नियोजन करण्यासाठी त्याचे निकष जे आहेत ते काटेकोरपणे पाळणं गरजेचं असणार आहे। एका घरामध्ये 2 महिलांनाच ते दिलं जाईल, 2.5 लाखाची वार्षिक मर्यादा आहे ती पाळण्याविषयीची भूमिका, अशा अनेक भूमिका ज्या आहेत सरकारने मांडलेल्या, त्याचं काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी प्रॉपर इम्प्लिमेंटेशन त्याचं केलं जाईल आणि त्याच्यामुळे या गोष्टी थोडी स्ट्रीमलाईन होतील। हो, नाही बरोबर आहे। आणि जे निकष आता सरकार आणणार आहे त्यामुळे कुठेतरी नाराजीचा सूर सुद्धा महिलांमध्ये उमटू शकतो, कारण की आता 50% महिलांना वगळण्यामध्ये सुद्धा येणार आहे, कारण की ज्या महिला कर भरणार आहेत